नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक पौष्टिक, पारंपरिक आणि स्वादिष्ट अशी रेसिपी गव्हाची लापसी, जी आपण सणासुदींना नैवेद्यासाठी करतो. ती आपण खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 1 वाटी दलिया, 1 वाटी गूळ, वेलची, जायफळ, बडीशेप, सुंठ, बदाम, पिस्ता आणि तूप घेतलेलं आहे. खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. आता आपण कुकर गरम करूया. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकू आणि त्यामध्ये आपण आता दलिया टाकून छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजायचा आहे. इथे मी 1 वाटी जो 1 वाटीनं मी दलिया घेतला होता, त्याच 1 वाटीने मी गूळही घेतलेला आहे. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही असंच प्रमाण घ्या. आता आपला दलिया छान लालसर सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे. तर त्यामध्ये आपण पाणी घालूया. 3 वाट्या पाणी इथे आपण गरम घालणार आहोत. जर तुम्हाला थोडासा पातळ हवा असेल तर तुम्ही 3.5 वाट्या पाणी घालू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी शक्यतो घाला, त्याच्यामुळे याची चव छान लागते. थंड पाणी घातली तर याची चव बदलते. आणि दलिया हा फार पौष्टिक असतो, फायबरयुक्त असतो. वजन वाढण्यासाठी खूप म्हणजे उत्तम आहे. लहान मुलांचं वजन वाढवायचं असेल तर तुम्ही नाश्त्याला त्यांना दलिया देऊ शकता. रोज नाही, पण कधीतरी देऊ शकता. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये दलिया आपला व्यवस्थित असा शिजतो. त्याच्यामुळे 3 शिट्ट्याच आपल्या परफेक्ट आहेत दलिया शिजायसाठी. आता कुकर थंड झाला की आपण झाकण काढून घेऊया आणि दलिया शिजला आहे का बघूया. आता बघतच असाल आपला दलियामध्ये अजिबात म्हणजे थोडंसं पाणी आहे, जास्त नाही आहे आणि दलिया व्यवस्थित शिजलेला आहे. म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. त्यामुळं तुम्ही ज्या वाटीने दलिया घेतला असेल त्याच वाटीने 3 पट पाणी जास्त घालायचं आहे. आणि गूळ 1 पट, म्हणजे 1 वाटी दलिया तर 1 वाटी गूळ घालायचा आहे. आता आपला दलिया शिजला आहे तर त्यामध्येच आपण आता गूळ घालून घेऊया आणि छान असा मिक्स करूया. आता गूळ आपला पूर्णपणे मिक्स झालेला आहे. त्याला पाणी पण सुटल्यासारखं झालेलं आहे. तुम्हाला जर इथे पातळ लापशी हवी असेल तर तुम्ही गरम पाणी अजून अर्धी वाटी यामध्ये ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला जास्त घट्ट नको असेल तर हे प्रमाण बरोबर आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड, सुंठपूड आणि बडीशेप पूड हे आपण एकत्र बारीक केलेलं आहे. याची पूड आपण 1 ते 2 चमचे टाकलेले आहे. आणि थोडंसं चवीपुरतं एकदम किंचितचं जायफळ खिसून घालायचं आहे. त्याने आपल्या दलियाचा खूप छान असा सुगंध येतो. आता हे आपला दलिया तयार आहे. तर आपण त्याच्यामध्ये बदाम आणि खोबरं ॲड करूया. त्यासाठी इथं मी फोडणी पात्र घेतलेलं आहे. त्यामध्ये खोबऱ्याचे तूप घेतलं आणि खोबऱ्याचे काप टाकले आणि छान असं सोनेरी रंगावरती भाजून घेतले. ते काढून घेतले आणि नंतरनं बदाम टाकून भाजून घेतले. याच्यामध्येच मी बदाम टाकले असते तर खोबरं करपलं असतं, म्हणून मी खोबरं आधी काढून घेतलं. आता सगळं एकत्र मिक्स करते आणि आता हे आपले छान असं बदाम आणि खोबऱ्याचे काप भाजून झालेले आहेत. ते आपण या लापसीमध्ये ॲड करूया. आता लापसीमध्ये आपण हे ॲड केलं की मिक्स करून घेऊया. आणि इथे आपण गॅस बंद करायचा आहे. आपली लापशी पूर्णपणे तयार आहे. जर तुम्हाला हवा असेल तर ही लापशी तुम्ही दुधासोबत खाऊ शकता. दुधासोबतही खूप छान लागते. आणि तुम्ही बघतच असाल आपली लापसी खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही ही लापसी दुधासोबतही खाऊ शकता. त्यासाठी तुम्ही गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये दूध ॲड करू शकता. खूप छान लागते दुधासोबतही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे आपली सुंदर, पौष्टिक आणि चविष्ट अशी लापसी तयार आहे. नैवेद्यासाठी किंवा आधीमध्ये काही गोड खावंसं वाटलं तर पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.